तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 4 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की इन्स्पेक्टरला समजतं की ऐश्वर्याला गोळी लागली ती गोडाऊनमध्ये. ते थोडा विचार करतात आणि त्यांना आठवतं की काल रात्री जानकी त्याच ठिकाणी गेली होती. इन्स्पेक्टर ऋषिकेशला म्हणतात, ऋषिकेश, काल रात्री आम्ही जेव्हा सयाजीच्या गोडाऊन बाहेर होतो त्यावेळेस जानकी रणदिवे आम्हाला दिसल्या होत्या. त्या हात आपले लपवत होत्या आणि त्याच वेळेला आम्हाला डाऊटसुद्धा आला होता. आणि हे एकदा नाही आहे तर हे तिसऱ्यांदा झाले. पहिल्या वेळेस नर्सच्या बाबतीत, दुसऱ्या वेळेस त्या दिघेच्या बाबतीत आणि आता ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे संशयाची सुई ही जानकी रणदिवेवरच आहे. आम्हाला त्यांना चौकशीसाठी ताब्यात घ्यावंच लागेल. ऋषिकेशला धक्का बसतो. जानकी सयाजीच्या गोडाऊनवरती गेली होती आणि आपल्याला काहीच सांगितलं नाही. तो या सगळ्याचा विचार करायला लागतो. तर इथे जानकीला सारखं वाटत असतं की आपण ऐश्वर्याला भेटायला हवं. जानकी ऐश्वर्याला भेटण्यासाठी जाते, पण तिथे सयाजी दिसतो. जानकी डॉक्टरचा कोट घालते आणि एक फाईल हातामध्ये घेऊन डॉक्टर बनून ऐश्वर्याला भेटण्यासाठी आतमध्ये जाते. जानकी ऐश्वर्याकडे बघते आणि देवाकडे प्रार्थना करते. जानकी म्हणते, देवा, ऐश्वर्याला लवकरात लवकर बरं कर. माया तिथे मास्कमॅन बनून आलेली असते. माया लपून बघते. माया मनात म्हणते, ही ऐश्वर्या जर शुद्धीवर आली, बरी झाली तर माझी वाट लागेल. मला हे चालणार नाही. जानकी ऐश्वर्याजवळ रडत बसलेली असताना माया चाकू घेऊन ऐश्वर्याच्या पोटात खुपसणार असते आणि जानकी तेवढ्यात तो हात धरते आणि त्या दोघींमध्ये झटापट चालू असते. आता जानकी ऐश्वर्याला वाचवू शकेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी रात्री झोपलेली असते. तिला स्वप्न पडतं की दारावरची बेल वाजते आणि ऐश्वर्या आली आहे. ऐश्वर्या जानकीचा बदला घेण्यासाठी तिथे आलेली असते. ऐश्वर्या जानकीचा गळा धरते आणि सगळ्या रणदिवेंना उद्ध्वस्त करायची भाषा करते. जानकीला खूप त्रास होत असतो. जानकी ऐश्वर्याची माफी मागत असते. जानकी गळा धरत झोपेतून उठते. ऋषिकेश विचारतो, जानकी, काय झाले? तुला काय त्रास होतोय का? जानकी म्हणते, ऋषिकेश, मला घाणेरडं स्वप्न पडलं. मास्कमॅन आणि ऐश्वर्या यांनी आपल्या घरावरती ताबा घेतला, कब्जा केला असं स्वप्न पडले. ऋषिकेश तिला पाणी देतो आणि म्हणतो, जानकी, असं काही होणार नाही आहे. आता एकदा का बाजार समितीचं इलेक्शन झालं ना की सगळं छान होणार आहे. मग मास्कमॅन, ऐश्वर्या यांची स्वप्न तुला पडणार नाही. ऋषिकेश थोडा विचार करतो आणि जानकीला म्हणतो, जानकी, मगाशी तुम्हाला काहीतरी सांगत होतीस ना? तुझं बोलणं अर्धवट राहिलं. काय सांगणार होतीस तू? तू आणि माया मंदिरात गेला होतात, पुढे काय? जानकी काही बोलणार तेवढ्यात खिडक्या वाजायला लागतात. ऋषिकेश खिडकी बंद करायला उठतो आणि जानकी झोपायचं नाटक करते. ऋषिकेशला वाटतं की जानकीला झोप लागली. तो लाईट्स बंद करतो आणि झोपतो. पण जानकी झोपलेली नसते. ऋषिकेशला काही सांगू शकत नाही म्हणून तिचं मन तिला खात असतं. तर दुसऱ्या दिवशी जानकीचं लक्ष लागत नाही. ती सारखी ऐश्वर्याचा विचार करत असते. घरातल्यांना सगळं खरं सांगावं असं तिला सारखं वाटत असतं. आणि तेवढ्यात तिथे हवलदार येतात. हवलदार ऋषिकेश, सौमित्र यांना सांगतात की सयाजीच्या मुलीला गोळी लागली आहे आणि त्यामुळे तुम्हाला चौकशीसाठी बोलवले. सौमित्र विचारतो, तिला गोळी लागली आहे? तिच्यावर हल्ला झाला आहे? आणि मग CCTV फुटेज चेक केलं नाही? डेड बॉडी कुठे सापडली? हवलदार म्हणतात, ती मेली नाही आहे, जिवंत आहेत. संजीवनी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार चालू आहेत. तिच्या वडिलांनी सयाजीने तुमच्यावर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे तुम्हाला चौकशीला यावंच लागेल. ऋषिकेश, सौमित्र पोलीस चौकीत जात असतात. जानकी म्हणते, मला पण यायचं आहे. माया म्हणते, नका ना वहिनी, तुम्ही नका जाऊ, तुम्ही थांबा ना, मला बोलायचं आहे. जानकीला कळतं की ही माया जरा ओव्हरच करते. पण जानकी मायाच्या दबावाखाली येऊन तिथे जात नाही. ती तिथेच घरीच थांबून राहते. तर इथे सयाजी, कावेरी ऐश्वर्याच्या काळजीत बाहेर बसलेले असतात आणि डॉक्टर तिथे येतात. कावेरी विचारते, ऐश्वर्या बरी तर आहे ना? ती शुद्धीवर येईल ना? डॉक्टर म्हणतात, आज संध्याकाळपर्यंत ती शुद्धीवर नाही आली तर ती कोमात जाऊ शकते. तिच्यासाठी प्रार्थना करा. सयाजी खूप चिडतो. सयाजी म्हणतो, तू डॉक्टर आहेस ना? मला सांगायचं नाही. माझी ऐश्वर्या लवकरात लवकर बरी झाली पाहिजे आणि तसं नाही झालं तर हे हॉस्पिटलच पेटवून लावीन. सयाजीने हॉस्पिटल डोक्यावर घेतलेलं असतं. कावेरी म्हणते, अहो, असं करू नका, तुम्ही जरा शांत व्हा. डॉक्टर प्रयत्न करतायत ना, तुम्ही शांत राहा जरा. सयाजी, कावेरी ऐश्वर्याला लांबून बघतात. त्यांचा जीव तुटत असतो. तर इथे जानकीला ऐश्वर्याला भेटावंच वाटत असतं. जानकी सगळ्यांना म्हणते,
आपण एक काम करू ना, ऐश्वर्याला जाऊन बघून येऊ, भेटून येऊ. माया पुन्हा एकदा अडवते. माया म्हणते, अहो जानकीताई, असं करू नका. तुम्ही तिकडे गेलात ना तर प्रॉब्लेम होतील. सयाजीचा गैरसमज होईल. त्याला वाटेल की ऐश्वर्या अशी पडून आहे ना, म्हणून तुम्ही त्यांच्यावरती हसायला आलात. उगीच जाऊ नका तुम्ही. तुम्हाला बघितलं तर सयाजी तांडव करेल. सगळे ऐश्वर्यासाठी प्रार्थना करत असतात. तर इथे ऋषिकेश, सौमित्र पोलीस चौकीला येतात. इन्स्पेक्टर ऐश्वर्यावर हल्ला कसा झाला, ऐश्वर्या कुठे पडली होती हे सगळं सांगतात. इन्स्पेक्टर म्हणतात, आम्ही ऐश्वर्याला जिथे पडली होती, ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी जरा चौकशी केली आणि तेव्हा आम्हाला कळलं की ऐश्वर्याला कोणीतरी आणून तिथे टाकलं होतं. ऐश्वर्या जिथे सापडली त्याच्या 15-20 मिनिटं आधी तिच्यावरती हल्ला झालाय, म्हणजे 8:30 ते 9:30च्या दरम्यान. मला त्यासाठी तुमच्या दोघांना विचारायचं होतं, तुम्ही दोघं कुठे होतात? ऋषिकेश, सौमित्र सांगतात की आम्ही घरीच होतो. इन्स्पेक्टर म्हणतात, खरं का? तुम्हाला पुरावे द्यावे लागतील. ऋषिकेश म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, मला आत्ता सगळं कळतंय. हे काम त्या मास्कमॅनचं असेल. तेवढ्यात तिथे हवालदार येतो. हवालदार म्हणतो की ऐश्वर्यावरती हल्ला झालाय तो गोडाऊनवरती. ऐश्वर्या काल कुठे कुठे गेली होती तिथे आम्ही सगळीकडे चौकशी केली आणि तेव्हा कळलं की गोडाऊनवर हल्ला झालाय. इन्स्पेक्टर थोडा विचार करतात आणि त्यांना आठवतं की जानकी गोडाऊनवरती गेली होती. जेव्हा जानकी आपल्याला रस्त्यात भेटली त्यावेळेस ती घाबरली होती. इन्स्पेक्टर जानकीचा विचार करायला लागतात. तर इथे जानकी किचनमध्ये असते. तिला ऐश्वर्याला भेटावंसं वाटत असतं आणि तेवढ्यात तिथे माया येते. माया म्हणते, अहो जानकीताई, काय करताय तुम्ही? तुम्ही का जायचं म्हणताय हॉस्पिटलमध्ये? जानकी म्हणते, मला एकदा बघायचे, मला ऐश्वर्याची माफी मागायची म्हणून जायचे. माया म्हणते, अहो पण कुणाला काही कळणार नाही आहे. तुम्ही तोंड उघडलं नाही ना तर कुणालाच काही कळणार नाही. पण जर तुम्ही तोंड उघडलं तर ऋषिकेश दादा अडकतील या सगळ्यामध्ये. जरा त्यांचा विचार करा. जानकी म्हणते, आणि ऐश्वर्या बरी झाली तर ती सांगणार नाही का? माया म्हणते, ऐश्वर्या बरी झाली तर ना, ती होणारच नाही बरी. जानकी विचारते, माया काय बोलतेस तू? माया म्हणते, अहो जानकीताई, ऐश्वर्याची क्रिटिकल कंडिशन आहे, तिच्यावर उपचार चालू आहेत, पण ती वाचणार नाही. नशिबाने वाचली तर ती सांगेल ना, पण ती वाचणार नाही, माझी पूर्ण गॅरंटी आहे. जानकी म्हणते, माया अगं ती वाचायला हवी. माया म्हणते, तुम्हाला कळतंय का जानकीताई? अहो ती जर वाचली ना तर तुम्ही जेलमध्ये जाल आणि ऋषिकेश दादा आयुष्यभरासाठी अडकतील. जानकी म्हणते, पण माया अगं मरणाच्या दारात आहे ती, ती वाचायलाच हवी. अगं माणुसकी वगैरे काय आहे की नाही? जानकीला गोळी मी मारलेली आहे. ती आज ना उद्या शुद्धीवर आल्यावर सगळं सांगेलच ना. मला आत्ताच जायला हवं, तिला भेटायला हवं. मी तिची माफी मागेन. मी तिला सांगेन मी मुद्दाम काही केलं नाही, मुद्दाम काही गोळी वगैरे झाडली नाही आहे, ते चुकून झालं होतं. माया म्हणते, तुम्ही हे सगळं सांगाल आणि ती ऐश्वर्या विश्वास ठेवेल? अहो जानकीताई, ती जानकी नाही आहे, ऐश्वर्या आहे. ती या सगळ्याचा फायदा घेईल आणि तुमचा खेळ खल्लास करून टाकेल. अहो ऋषिकेश दादा हरतील त्या इलेक्शनमध्ये, तुमच्या घराची बोली लागेल, तुमचं घर तुमच्या हातातून जाईल. त्यानंतर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. तुम्ही देशोधडीला लागाल, आयुष्य उद्ध्वस्त होईल. कळतंय का? आणि माझ्या आईबाबांचा तरी विचार करा. अहो त्यांना कोण वाचवेल? प्लीज माझ्या आईबाबांसाठी निर्णय घ्या, नाहीतर मला पश्चाताप होईल. माया रडायचं नाटक करत तिथून निघून जाते. जानकी इथे विचार करत असते. जानकीला वाटतं की नाही, काहीही झालं तरी ऐश्वर्याला भेटायलाच पाहिजे. तर इथे माया मनात म्हणते, नाही, आता काही झालं तरी ऐश्वर्या आता जिवंत राहता कामा नये, तिला मारून टाकायलाच हवं. माया विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.